संवाद साधला त्याबद्दल। यानंतर आपल्यासोबत मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर साहित्यिका स्वतः आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। तारा जी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आणि जो हा सगळा मुद्दा निर्माण झालेला आहे मराठी भाषा, माफ करा, हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याबद्दल, आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा यावरती मोठा आक्षेप घेतलाय। आपलं या सगळ्याबद्दलचं मत आम्हाला जाणून घ्यायचंय। मी स्वतः आयुष्याची 45 ते 47 वर्ष शिक्षण क्षेत्रात सर्व पातळ्यांवर शिकवलेला आहे। म्हणजे प्राथमिक शिक्षिका ते परदेशातल्या विद्यापीठापर्यंत। आणि त्यामुळे एक शिक्षिका, मराठी भाषिक आणि एक नागरिक म्हणून मी माझं मत फक्त नोंदवते आहे की आपल्याकडे प्राथमिक शाळेत पहिलीमध्ये 6 वर्षाच्या मुलांना प्रवेश दिला जातो। वातावरण नवीन असतं, हा मी माझा अनुभव सांगते की निरनिराळे विषय, शाळा, वेळ बसायचं एक ठिकाणी आणि निरनिराळ्या विषयांची माहिती करून घ्यायची, हे त्या मुलांना मानसिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या जड जातं। हे लोक जे सांगतात की लहानपणी भाषा लवकर आत्मसात होते, ते भोवताली जर तसं वातावरण असेल तर होते, पण शाळेमध्ये शिकवायचं म्हटलं तर मुलांच्यावर खूप ताण येतात। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, सुरुवात ही मधूनच सर्व शिक्षणाची व्हायला पाहिजे। इतर कुठल्याच भाषेची त्यांच्यावर सत्य होता उपयोगी नाही। इयत्ता 5वी पर्यंत मुलांना सगळं शिक्षण मातृभाषेतनं द्यावं, कुठली मातृभाषा असेल ती, आणि आता ती 5वीच्या पुढे शिकवावी, असं माझं एक शिक्षिका म्हणून आणि नागरिक म्हणून मत आहे। मुलांना ते झेपत नाही। बरोबर आहे। शिक्षण शास्त्रज्ञ काही म्हणत असले तरी माझा अनुभव सांगते। आणि भाषा हीच का, तर त्याचं रास्त स्पष्टीकरण काही मिळत नाही। इंग्रजी भाषा 5वीच्या पुढे शिकवली जात असेल, मी स्वतः शिकवलेली आहे आणि मी शिकलेली आहे। त्यामुळे एक जागतिक भाषा, एक मातृभाषा, आणि यापेक्षा जास्त भाषा जर मुलांना शिकवायच्या असतील तर त्या भाषांची केंद्र शिकवण्याची असतात। म्हणजे राष्ट्रभाषाच्या स्वतंत्र परीक्षा असतात, इंग्रजीच्या स्वतंत्र परीक्षा असतात, संस्कृतच्या स्वतंत्र परीक्षा असतात। त्यामुळे ज्यांना कोणाला शिकायचे त्यांना त्या प्रकारच्या ज्या संस्था त्याच्या परीक्षा देऊन जास्त भाषा शिकायच्या त्यांचे वर्ग पण असतात। अगदी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठाननी सुद्धा मराठी भाषेच्या परीक्षांची एक व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे दुसरी कुठलीही भाषा शिकायची असली तर ती 5वी नंतर स्वतंत्रपणे त्या यंत्रणांच्या मार्फत, म्हणजे एकंदरीतच आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घ्यावं आणि त्यानंतर आपण दुसऱ्या कुठल्याही भाषा शिकायच्या असतील तर त्याची व्यवस्था आपल्याकडे आहे। परंतु या सगळ्याच्या आडून कुठेतरी नाही, हा नक्कीच ताराताई, परंतु या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी राजकारण हाच महत्वाचा मुद्दा आहे असं आपल्याला वाटतं का? म्हणजे काय आहे दरम्यान एक महत्त्वाची बातमी आता येते आहे, ती बातमी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण तारा भवाळकर यांच्याशी बोलत होतो, त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि लहानपणी मातृभाषेतच पूर्णतः शिक्षण व्हावं मुलांचं, आणि त्या व्यतिरिक्त आणखीन एक भाषा सोबतीला असावी असं त्यांचं मत होतं। या